ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा काय भुललासी वरलिया सोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा. नाटकात पंढरपूर आहे, नाटकात सियाचीन आहे, तर ह्या दोन शब्दांचा एकमेकांशी तसा फारसा काही संबंध नाही आहे आणि तो घडवून आणायचा, ते उभं करायचं तर खूप असं चॅलेंजिंग होतं. आणि खरं सांगायचं तर मला सिनेमा सुचला होता आधी आणि म्हणलं की हे जर का आपण ह्याचं जर का नाटक झालं तर कसं होऊ शकतं. आणि मग त्या अर्थी मी विचार केला, मग मी लिहायला सुरुवात केली. मी मूळताचा लोककलावंत, पण त्याच्यानंतर मी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊनही कधी व्यावसायिक नाटकाच्या नादी लागलो नाही. तर मुंबईत आल्यानंतर लोककलेचे कार्यक्रम मग ते सगळं फेम मिळत गेलं. म्हटलं मग नाटक नको करूया. पण आशुतोष जरेंनी आणि सगळ्यात पहिली जी कलावंताला स्क्रिप्ट वाचून दाखवली ती मी आहे. नाटकातला पहिला कलावंत की ज्याला आशुतोष जरेंनी स्क्रिप्ट वाचून दाखवली गेल्या 1 वर्षापूर्वी. ते माझ्या लोककला अकादमीत आले होते. सर असं एक मी नाटक करतो आहे आणि त्या नाटकात एक भूमिका आहे. त्यांनी तोपर्यंत सांगितलं नव्हतं, पण तुमचा पिंगळा आहे म्हणे सर, जो पिंगळा महाद्वारी जो लोककला प्रकार गाजलेला आहे महाराष्ट्रात, तो बघून मी तुम्हाला अप्रोच झालोय सर, तर ही भूमिका तुम्हीच करावी. मी ना गेली 4-5 वर्ष झालं वारी करायचा प्रयत्न करतो, पण माझी वारी काही घडत नाही. माझी आजी जाताना मला सांगून गेलेली की मी तिला सहज म्हणलेलं वारी करायला चाललं, म्हणजे वारी करत नसतात, वारी घडत असते. मी 4-5 वर्ष झालं जनरली प्रयत्न करतोय की यावर्षी जाऊयात, निघूयात. म्हणजे अक्षरशः यावर्षी तर आम्ही गाडी काढली, चावी लावली आणि आम्हाला चावी बंद करावी लागली. काही ना काहीतरी कारणं येतात. मग तेव्हा ठरवलेलं की बहुतेक आपल्याकडनं वारी घडत नाहीये, कारण हे नाटक घडावं आधी वारीची अशी इच्छा असावी. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण आता आलो आहे मुक्काम पोस्ट पंढरपूर या नाटकाच्या रिहर्सलसाठी आणि अप्रतिम झालं नाटक. मी बघितलं तर माझ्यासोबत नाटकाचे दिग्दर्शक आशुतोष आणि योगेश जी आहेत, दोघांचं खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. माऊली असंच म्हणूया. मी काही सीन बघितले नाटकाचे आशुतोष, अप्रतिम झालेत. म्हणजे नाटक म्हटलं म्हणजे एक रूपरेषा ठरलेली असते, ती चौकट मोडण्याचा प्रयत्न तुम्ही सगळी तरुण मंडळी करता आहात. तर कशी सुचली ही कन्सेप्ट? मला ही गोष्ट खूप आधी सुचली होती, अगदीच 5-6 वर्ष आधी वगैरे सुचली होती. तेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती, पण तेव्हा मलाच असं वाटत नव्हतं की कॅपेबल इनफ आहे की मांडू शकतो, कारण आवाका खूप मोठा आहे गोष्टीचा. नाटकात पंढरपूर आहे, नाटकात सियाचीन आहेत, तर ह्या दोन शब्दांचा एकमेकांशी तसा फारसा काही संबंध नाही आहे आणि तो घडवून आणायचा, ते उभं करायचं तर खूप असं चॅलेंजिंग होतं. आणि खरं सांगायचं तर मला सिनेमा सुचला होता आधी आणि म्हणलं की हे जर का आपण ह्याचं जर का नाटक झालं तर कसं होऊ शकतं. आणि मग त्या अर्थी मी विचार केला, मग मी लिहायला सुरुवात केली. माझ्यासोबत माझा सहलेखक मयूर होता, मयूर सरकाळे. आम्ही ती लिहायला सुरुवात केली. आम्ही 2-3 वर्ष त्याच्यावरती लिहित होतो, काम करत होतो, ड्राफ्ट्स काढत होतो, रीडिंग्स करत होतो. काय वाटतंय, कसं वाटतंय, मग कुठल्या गोष्टी ठेवायला हव्या, कुठल्या काढायला हव्या, आणि हे सगळे करत आता इथपर्यंत पोहोचलं. योगेशजी, खूप उत्साही दिसत आहेत तुम्ही आणि खरं तुमचा लुक खूप चांगला, तुमचा आवाज पण खूपच पहाडी हो. धन्यवाद. तर जरासं त्या आवाजात काहीतरी माऊलींचं होऊन जाऊ द्या ना. ओके, माऊलींचं. तर मी माऊलींचं म्हणण्यापेक्षा संत श्रेष्ठ चोखोबा महाराजांचं 2 लाईन गातो अभंग. वा वा. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया सोंगा काय भुललासी वरलिया सोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा. क्या बात आहे योगेशजी. म्हणजे खरं तर तुमचा पहाडी आवाज बघून कसा वेगळाच उत्साह आलाय हो. आणि नाटकाच्या रिहर्सलमध्ये पण आम्ही बघितलं, खूपच अप्रतिम झालंय, मस्त सेट सगळा बसलेला आहे. धन्यवाद. तर कसं अप्रोच केलं तुम्हाला नाटकासाठी? मी मूळताचा लोककलावंत, पण त्याच्यानंतर मी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊनही कधी व्यावसायिक नाटकाच्या नादी लागलो नाही. तर मुंबईत आल्यानंतर लोककलेचे कार्यक्रम मग ते सगळं फेम मिळत गेलं. म्हटलं मग नाटक नको करूया.
पण आशुतोष जरेंनी आणि सगळ्यात पहिली जी कलावंताला स्क्रिप्ट वाचून दाखवली ती मी आहे, नाटकातला पहिला कलावंत, की ज्याला आशुतोष जरेंनी स्क्रिप्ट वाचून दाखवली गेल्या 1 वर्षापूर्वी. ते माझ्या लोककला अकादमीत आले होते. सर असं एक मी नाटक करतो आहे आणि त्या नाटकात एक भूमिका आहे. त्यांनी तोपर्यंत सांगितलं नव्हतं. पण तुमचा पिंगळा आहे म्हणे सर, जो पिंगळा महाद्वारी जो लोककला प्रकार गाजलेला आहे महाराष्ट्रात, तो बघून मी तुम्हाला अप्रोच झालोय सर. तर ही भूमिका तुम्हीच करावी. आणि ज्यावेळेस त्यांनी स्क्रिप्ट वाचून दाखवली आणि ज्यावेळेस मला कळालं की ही वासुदेवाची भूमिका आहे, अरे मग माझ्या लोकपरंपरेतली भूमिका आहे, हा लोककलावंत आहे आणि अतिशय विषय छान आहे. तो काय मी इथे सांगणार नाही. ते नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल. तर ती मला भूमिकाही आवडली, तो विषय देखील नाटकाचा आवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे एक व्हिजन आहे. आशुतोष जरे म्हणजे अगदी 24-25 वर्षाचे ते आता तरुण आहे. हो, एवढ्यात हो. तर एवढा हां, म्हणजे वाढलाय. हां, म्हणजे जेव्हा लिहायला सुरू केलेली तेव्हा हां. होतो 23-24 पण तरुण आहातच अजून. यंग आहात, तरुण young यंग आहे. पण नाही. त्यांच्याकडे जे व्हिजन आहे ना या नाटकाचं, ते फार वेगळं आहे. नाही म्हटलं करूया. जरा आता आपणही व्यावसायिक नाटक कधी केलं नव्हतं आणि आपल्याच पठडीतली भूमिका मिळते, गायन करायला मिळते आणि त्याचबरोबर वासुदेवाची एक व्यथा आहे, ती मांडायची आपल्याला संधी मिळते. ती व्यथा म्हणजे ती समस्त लोककलावंतांची व्यथा असेल असं मला वाटतं. म्हणून हे मी नाटक स्वीकारलं. क्या बात है, क्या बात है. पण खरं तर नाटकाचा विषय खूप चांगला आहे. म्हणजे तुमचं एक हे होतं की ज्या लोकांना वारीला जायला मिळत नाही किंवा जे जाऊ शकत नाही काही कारणास्तव, त्यांच्यासाठी हे नाटक म्हणजे एक पंढरपूरचं विठुरायाचं दर्शन पण या नाटकाच्या निमित्ताने होईल. एक वेगळा विषय मांडला जाईल. तर नेमकं काय प्रेक्षकांना याच्यात वेगळेपण मी बघायला? ना गेली 4-5 वर्ष झालं वारी करायचा प्रयत्न करतोय, पण माझी वारी काही घडत नाही. हो. माझी आजी जाताना मला सांगून गेलेली की मी तिला सहज म्हणलेलं वारी करायला चाललं, म्हणजे वारी करत नसतात, वारी घडत असते. घडत असते. मी 4-5 वर्ष झालं जेन्युअनली प्रयत्न करतोय की यावर्षी जाऊयात, निघूयात. म्हणजे अक्षरशः यावर्षी तर आम्ही गाडी काढली, चावी लावली आणि आम्हाला चावी बंद करावी लागली. काही ना काहीतरी कारणं येतात. मग तेव्हा ठरवलेलं की बहुतेक आपल्याकडनं वारी घडत नाही आहे, कारण हे नाटक घडावं आधी वारीची अशी इच्छा असावी. त्यामुळे ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही आहे त्यांच्यासाठी पंढरपूर मला 2 तास इथे मुंबईत आणायचं आहे. आणि म्हणून तुम्ही फक्त ऑडिटोरियमपर्यंत या, बाकी इथे पंढरपूर उभं करायची जबाबदारी आमची. क्या तर बात है. त्यामुळे मी त्या अप्रोचने हे नाटक उभं करायला सुरू केलं होतं की करूयात, मजा करूयात, पंढरपूर आणूयात. पण आशुतोष रावांनी जो मुद्दा मांडलाय ना वारीचा, तुम्ही आषाढी आणि कार्तिकी वगळता पंढरपूरला तुम्ही वर्षभर जाऊ शकता. काही मोठी गोष्ट नाही. आता सगळं झालंय, सगळी साधन सामुग्री आली. पण वारी जोपर्यंत त्याची मर्जी होत नाही ना पांडुरंगाची, तुम्ही आषाढी कार्तिकीची वारी नाही करू शकत. असं तुम्ही कधी जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकता. तुम्ही गेला? हा, मी काही वाऱ्या केलेल्या आहे, पण वा. सलग नाही, कामामुळे जमत नाही. पण कधीतरी आषाढीला, कधीतरी कार्तिकीला आणि असं आदनमधनं माझं कार्यक्रमाला गेलं की दर्शनाला जाणं होतं. पण जोपर्यंत तो बोलावून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला आषाढी काय, कार्तिकी काय, कुठलीच वारी घडत नाही. असं रोहितची खूप वेगळी इमेज आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने कदाचित गेम चेंजर ठरेल. एक वेगळा रोहित माने प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न तू केला आहेस. तर कसं केलं रोहितचं कास्टिंग आणि नेमकं काय त्याच्या भूमिकेत वेगळेपण? रोहितचं कास्टिंग मला नितीन सरांनी रोहितचं नाव सुचवलेलं की रोहित ला विचारूयात. आमचे जे प्रोड्युसर आहेत नितीन वैद्य, तेव्हा माझ्या डोक्यातही सेम प्रश्न होता की रोहितची इमेज तशी फार कॉमेडी ॲक्टर म्हणून फार प्रचलित आहे रोहित. तर ह्या भूमिकेचा अप्रोच कसा काय रोहित पेलू शकेल, नाही पेलू शकेल. पण ज्या दिवशी मला कळलं रोहित एकांकिका करून बाहेर आलेला ॲक्टर आहे, त्या दिवशी मी ठरवलं ह्याला कास्ट करूयात. कारण एकांकिका करून बाहेर आलेला कुठलाच ॲक्टर असं एकही पात्र नाही किंवा असं एकही गोष्ट नाही जो तो करू शकत नाही. आणि तो ॲक्टर उत्तमच आहे, तो आता प्रूव्ह करतोच आहे रिहर्सल्समधनं आणि आता शो होईल तेव्हाही लोकांना कळेल. पण रोहितचं कास्टिंग खरं तर प्रोड्युसर्सने तो कॉल घेतला होता की आपण करूयात. मग आम्ही भेटलो, आम्ही स्क्रिप्ट वाचली, गोष्ट वाचली. आणि एक रोहित सातारचा असल्यामुळे त्याला सैनिक, आर्मी, पंढरपूर त्या सगळ्या गोष्टींबद्दल एक विशेष प्रेम आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो एक अजून मोठा प्लस पॉईंट ठरला की आपण रोहितचं कास्टिंग करूयात ह्या नाटकासाठी. आणि ॲक्टर तो उत्तमच आहे, कमालच आहे. क्या बात आहे. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तो क्षण जवळ आला आहे. खूप 22 तारखेला नाटकाचा पहिला प्रयोग अगदीच. होणार आहे. तर दडपण वाढतंय. धडधड वाढते. पण एक सांगू, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे धावा धावा आता पंढरी विसावा. पण आता पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तिथं विसावा घेण्याची गरज नाही. आता काय म्हणूया, तुका म्हणे धावा धावा
22 ऑगस्ट रोजी यशवंत नाट्य मंदिर येथे 4 वाजता 20वा. क्या बात आहे, क्या बात आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण खूप हरी. खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. Thank you. आणि धन्यवाद धन्यवाद sir. थँक्यू सो मच.